आजच्या या सखोल चर्चेत आपले स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो जो ऐकायला खूप टोकाचा वाटतो, हो, अगदी. पण ज्याचे फायदे तितकेच प्रभावी असल्याचा दावा केला जातो. विषय आहे 23 तासांचा उपवास. यालाच 1 मील अ डे किंवा ओमॅड असंही म्हणतात. हो, आणि आपण डॉक्टर निक झारोस्की यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हे समजून घेणार आहोत. बरोबर. आणि आज आपलं ध्येय हे नाही की ही पद्धत चांगली की वाईट हे ठरवणं. नाही, अजिबात नाही. आपलं ध्येय आहे हे समजून घेणं की जेव्हा एखादी व्यक्ती 23 तास काही खात नाही तेव्हा शरीराच्या आत नक्की काय काय घडामोडी होतात. ज्या स्रोतांवर आपण चर्चा करत आहोत त्यानुसार 2 मोठ्या गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. कोणत्या 2 गोष्टी? 1. स्नायूंना धक्का न लावता फक्त चरबी कशी जाळली जाते, आणि दुसरं, शरीरात एक प्रकारची सफाई मोहीम कशी सुरू होते. मला वाटतं आपण एका प्रवासासारखं याकडे पाहूया. समजा रात्रीचं जेवण झालं आहे आणि आता पुढचे 23 तास काही खायचं नाही. ठीक आहे. सुरुवातीचे काही तास तर ठीक जातील, पण पडद्यामागे नक्की काय सुरू होतं? स्रोतांमध्ये पहिला मोठा दावा आहे तो म्हणजे वेगाने चरबी कमी होण्याचा. यात म्हटलं आहे की आपलं शरीर शुगर बर्नरवरून फॅट बर्नर बनतं. हे ऐकायला खूप छान वाटतं, पण आपल्या शरीरात आतमध्ये असा कोणता स्विच दाबला जातो की हे शक्य होतं? हो, बरोबर. तो अदृश्य स्विच म्हणजे इन्सुलिन नावाचा हॉर्मोन. अच्छा. जेव्हा आपण काही खातो, विशेषतः कर्बोदके म्हणजे कार्ब्स, तेव्हा रक्तातली साखर वाढते आणि तिला नियंत्रणात आणण्यासाठी आपलं शरीर इन्सुलिन तयार करतं. इन्सुलिनचं एक महत्त्वाचं काम म्हणजे शरीराला ऊर्जा साठवायला सांगणं. जोपर्यंत रक्तामध्ये इन्सुलिनची पातळी जास्त असते तोपर्यंत शरीर चरबी जाळण्याच्या प्रक्रियेला समजा कुलूप लावून ठेवतं. अच्छा, म्हणजे इन्सुलिन हे एका गेटकीपर सारखं आहे. हो, जोपर्यंत तो तिथे आहे तोपर्यंत चरबीच्या खजिन्याला हात लावता येत नाही. अगदी बरोबर. आता विचार करा, तुम्ही 23 तास काहीच खाल्लेलं नाही. काहीच नाही. त्यामुळे नवीन साखर रक्तात येत नाही. परिणामी इन्सुलिनची पातळी एकदम खाली येते. हा शरीरासाठी एक स्पष्ट सिग्नल असतो की आता बाहेरून ऊर्जा येत नाहीये, आत साठवलेली चरबी वापरायला सुरुवात करा. ओके. आणि जेव्हा शरीर ऊर्जेसाठी प्रामुख्याने चरबी जाळायला लागतं त्याच प्रक्रियेला आपण किटोसिस म्हणतो. त्यामुळे ओमॅडमध्ये तुम्ही बराच काळ किटोसिसच्या स्थितीत राहता. पण इथे एक मोठा प्रश्न येतो जो बहुतेक लोकांच्या मनात असेल की स्नायूंचं काय होणार? हो, वजन कमी होताना स्नायूंचं नुकसान तर नाही ना होणार? अनेकांना हीच भीती वाटते की इतका वेळ उपाशी राहिल्यावर शरीर ऊर्जेसाठी स्नायू जाळायला सुरुवात करेल. ही भीती अगदी स्वाभाविक आहे, पण ज्या माहितीवर आपण आज बोलतोय त्यात एक आश्चर्यकारक गोष्ट समोर येते. काय आहे ती? आणि ती गोष्ट म्हणजे आपलं शरीर अविश्वसनीयपणे हुशार आहे. त्यात दिलेल्या एका अभ्यासानुसार साधारणपणे 24 तासांपर्यंतच्या उपवासात शरीर चरबी आणि स्नायू यातला फरक अगदी अचूकपणे ओळखतं. अरे वा. ते आपलं सगळं लक्ष फक्त आणि फक्त चरबीला ऊर्जेसाठी वापरण्यावर केंद्रित करतं. स्नायूंना ते हात लावत नाही. म्हणजे शरीर स्वतःचं प्राधान्यक्रम ठरवतं, ते आधी अनावश्यक साठा वापरतं आणि महत्वाच्या गोष्टींना म्हणजे स्नायूंना जपून ठेवतं. ही तर खूप मोठी गोष्ट आहे. अगदी. कारण याचा अर्थ हे फक्त वजन कमी करणं नाही, तर शरीराची रचना म्हणजे बॉडी कॉम्पोजिशन सुधारणं आहे. अगदी अचूक शब्द वापरलाच. हे फक्त काट्यावरचा आकडा कमी करण्यापुरतं नाही, तुम्ही चरबी कमी करत आहात आणि स्नायू टिकून ठेवत आहात, जे अँटी एजिंग आणि एकूण आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि हेच आपल्याला दुसऱ्या आणि कदाचित सर्वात शक्तिशाली फायद्याकडे घेऊन जातं. ओके. ही गोष्ट फक्त ऊर्जा मिळवण्यापुरती मर्यादित नाही. म्हणजे चरबी जाळण्याच्या पलीकडेही काहीतरी घडतंय? हो, आणि ते घडतंय पेशींच्या पातळीवर. पेशींच्या पातळीवर? हो. जेव्हा शरीर ऊर्जेसाठी बाहेरच्या अन्नावर अवलंबून नसतं तेव्हा त्याला आत लक्ष द्यायला वेळ मिळतो. तेव्हा शरीरात एक अंतर्गत स्वच्छता मोहीम सुरू होते. स्वच्छता मोहीम? हो. या प्रक्रियेला ऑटोफेजी असं म्हणतात. ऑटोफेजी हा शब्द मी ऐकला आहे, पण याचा सोपा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ऑटोफेजी म्हणजे शरीराचा स्वतःचा नैसर्गिक रिसायकलिंग कार्यक्रम. रिसायकलिंग? हो. ऑटो म्हणजे स्वतः आणि फेजी म्हणजे खाणे, म्हणजे पेशी स्वतःमधला कचरा खातात. अच्छा. याच शरीर जुन्या, खराब झालेल्या, तुटक्या फुटक्या किंवा अकार्यक्षम पेशींचे भाग ओळखतं आणि त्यांना तोडून टाकतं. म्हणजे घरात जशी आपण रद्दी किंवा भंगार बाजूला काढतो तसं काहीसं. अगदी तसंच. पण शरीर या रद्दीचं काय करतं हे जास्त रंजक आहे. काय करतं? ते या तुटलेल्या भागांना फेकून देत नाही. उलट त्यातील वापरण्याजोगे घटक जसे की अमिनो ॲसिड्स वेगळे करते.
आणि त्यांचा वापर करून नवीन, निरोगी आणि तरुण पेशी तयार करते. ही एक संपूर्ण पेशी नूतनीकरण प्रक्रिया आहे. कमाल आहे. म्हणूनच स्रोतांमध्ये याला रिफर्बिशमेंट म्हटलं आहे. म्हणजे जुन्या गोष्टींची दुरुस्ती करून त्यांना नवीन बनवणं. हे तर अविश्वसनीय आहे. म्हणजे शरीर स्वतःचा कचरा साफ करून त्यातून नवीन गोष्टी बनवतं. ही तर खऱ्या अर्थाने बेस्ट फ्रॉम वेस्ट प्रक्रिया झाली. अगदी. पण ही प्रक्रिया नक्की कधी सुरू होते? ज्या माहितीचा आपण आधार घेत आहोत त्यानुसार उपवासाच्या सुमारे 17 तासानंतर ही प्रक्रिया हळूहळू सुरू होते. 17 तासानंतर? हो. आणि जसजसं उपवासाचा काळ वाढतो तसतशी ती अधिक प्रभावी होते. याचा अर्थ तुम्ही 23 तासांचा उपवास करता तेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला ऑटोफॅजीसाठी जवळपास 6 तासांचा प्रभावी वेळ देत आहात. आणि स्रोतांमध्ये असंही म्हटलंय की या प्रक्रियेत अगदी कर्करोगाच्या पेशीसुद्धा नष्ट होऊ शकतात. हे खरं आहे का? हो, लेखक थॉमस सेफ्रीड यांच्या कामाचा हवाला देत स्रोतांमध्ये हा मुद्दा मांडला आहे. अच्छा. त्यांची संकल्पना अशी आहे की कर्करोगाच्या पेशी या सदोष म्हणजे डिफेक्टिव्ह पेशी असतात. ऑटोफेजी प्रक्रियेत शरीर अशा सदोष पेशींना ओळखून नष्ट करतं. त्यामुळे नियमित उपवासातून ऑटोफेजीला चालना दिल्यास अशा धोकादायक पेशी सुरुवातीच्या टप्प्यातच शरीरातून काढून टाकल्या जाऊ शकतात. म्हणजे ओमॅड ही सखोल साफसफाई करण्याची संधी जवळजवळ दररोज देते. बरोबर. तर आपल्याकडे चरबी कमी होणं आणि पेशींचं नूतनीकरण हे 2 मोठे फायदे झाले. पण ही पेशी पातळीवरची स्वच्छता फक्त शरीरापुरती मर्यादित आहे की तिचा परिणाम आपल्या मेंदूवरही होतो ना? कारण अनेक जण उपवास केल्यावर मानसिक स्पष्टता म्हणजे मेंटल क्लॅरिटी वाढल्याचं सांगतात. अगदी बरोबर. याचा थेट संबंध आपल्या मेंदूशी आहे. स्रोतांमध्ये ब्रेन फॉग कमी होण्यामागे 2 मुख्य कारणं सांगितली आहेत. कोणती? पहिलं कारण अगदी सोपं आहे. दिवसभरात आपलं शरीर अन्न पचवण्यासाठी खूप ऊर्जा वापरतं. हो, जेवणानंतर सुस्ती येतेच. बरोबर. आपण सगळ्यांनीच तो अनुभव घेतलाय. जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा ही ऊर्जा वाचते आणि ती मेंदूसाठी उपलब्ध होते. हे तर पटण्यासारखं आहे. पण या पलीकडे काही वैज्ञानिक कारण आहे का? हो, नक्कीच आहे. आणि ते जास्त महत्त्वाचं आहे. उपवासामुळे मेंदूमध्ये ब्रेन डिराइव्ड न्यूरोट्रॉफिक फॅक्टर म्हणजेच BDNF नावाच्या एका प्रोटीनची पातळी वाढते. BDNF? हो. BDNFला अनेकदा मेंदूसाठी खत असंही म्हटलं जातं. मेंदूसाठी खत? हे जरा समजावून सांगाल का? ज्याप्रमाणे खत झाडांच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी महत्त्वाचं असतं त्याचप्रमाणे BDNF मेंदूतील नवीन चेतापेशी म्हणजे न्यूरॉन्स तयार होण्यास आणि जुन्या पेशींना मजबूत करण्यास मदत करतं. अच्छा. यामुळे शिकण्याची क्षमता, स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित करण्याची शक्ती वाढते. म्हणजे उपवासामुळे येणारी मानसिक स्पष्टता ही फक्त एक भावना नाही तर त्यामागे एक ठोस जैविक कारण आहे. अगदी. म्हणजे शरीर आतून स्वच्छ होतच पण मेंदूलाही एक प्रकारचा बूस्ट मिळतो. बरोबर. याचा संबंध हार्मोन्सशी पण असेलच नाही का? कारण भूक लागणं किंवा पोट भरणं या भावना तर हार्मोनच नियंत्रित करतात. तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. आपण सगळ्यांनी कधीतरी हा अनुभव घेतला असेल. कोणता? पोट गच्च भरलेलं असतं पण तरीही काहीतरी खाण्याची इच्छा होते किंवा कधीकधी विनाकारण प्रचंड भूक लागते. हो, होतं असं. यामागे आपले हार्मोन्स असतात. मुख्यत्वे 2, ग्रेलिन ज्याला भुकेचा हार्मोन म्हणतात. ग्रेलिन. आणि लेप्टिन जो पोट भरल्याचा सिग्नल देतो. आणि OMAD यात कशी मदत करतं? सतत खाण्यामुळे, विशेषतः प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्यामुळे या हार्मोन्सचं संतुलन बिघडतं. शरीर लेप्टिनच्या सिग्नलकडे दुर्लक्ष करायला लागतं. अच्छा. ज्याला लेप्टिन रेझिस्टन्स म्हणतात. त्यामुळे पोट भरलेलं असूनही मेंदूपर्यंत संदेश पोचत नाही. OMADमुळे शरीराला पचनातून मोठी विश्रांती मिळते. यामुळे या हार्मोन्सना रिसेट व्हायला वेळ मिळतो. त्यांची संवेदनशीलता पुन्हा वाढते. म्हणजे आपल्याला खरी भूक कधी लागली आहे आणि पोट कधी भरलं आहे हे जास्त चांगल्या प्रकारे कळायला लागतं. अगदी. हे सगळं ऐकून तर असं वाटते की याचे फायदे खूप दूरगामी आहेत, अगदी आपल्या हृदयाच्या आरोग्यापर्यंत. नक्कीच. स्रोतांमध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे की जगभरात अकाली मृत्यूचं सर्वात मोठं कारण हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजार आहेत. बरोबर. OMDमुळे रक्तदाब, ट्रायग्लिसराइड्स म्हणजे रक्तातील एक प्रकारची चरबी आणि शरीरातील सूज, इन्फ्लमेशन कमी होण्यास मदत होते. कमी इन्सुलिन आणि ऑटोफेजीच्या एकत्रीकरणामुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक जमा होण्यास प्रतिबंध होतो. त्यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारण्यासही मदत मिळते. हे फायदे ऐकून तर असं वाटते की प्रत्येकाने हे करायला हवं. पण खरंच हे इतकं सोपं आहे का? दिवसभर काही न खाणं हे प्रत्येकाला जमेल का? नाहीये.
स्रोतांमध्ये याबद्दल काही धोक्याचे इशारे दिले आहेत का? हो, आणि हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. ही एक ॲडव्हान्स पद्धत आहे आणि ती प्रत्येकासाठी नाहीये. कोणासाठी नाहीये? ज्या लोकांचं काम खूप शारीरिक श्रमाचं आहे, जे व्यावसायिक खेळाडू आहेत किंवा जे खूप जास्त मानसिक तणावाखाली आहेत, त्यांच्यासाठी 23 तासांचा उपवास आव्हानात्मक ठरू शकतो. बरोबर आहे. शरीराला आधीच जास्त ताण असताना उपवासाचा अतिरिक्त ताण देणं योग्य नाही. मग अशा लोकांनी काय करावं? म्हणजे हा सर्व काही किंवा काहीच नाही असा दृष्टिकोन आहे का? अजिबात नाही. उलट माहितीमध्ये असं सुचवलं आहे की तुम्ही तुमच्या शरीराचं ऐकलं पाहिजे. कदाचित 23 तासांऐवजी 20 किंवा 22 तासांचा उपवास तुमच्यासाठी अधिक चांगला पर्याय असू शकतो. अच्छा. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सुरुवात हळूहळू करणे. कोणीही थेट 23 तासांच्या उपवासावर उडी मारू नये. 14 किंवा 16 तासांच्या उपवासाने सुरुवात करावी आणि मग हळूहळू वेळ वाढवावा. आणि त्या एका जेवणाचं काय? दिवसाभरात एकदाच जेवायचं म्हणजे काहीही खाल्लं तरी चालेल का? हा एक मोठा गैरसमज आहे. उलट या पद्धतीत त्या एका जेवणाचं महत्त्व खूप वाढतं. ही उपासमारीची पद्धत नाही. अच्छा. स्रोतांमध्ये स्पष्ट सल्ला दिला आहे की त्या एका जेवणात तुम्हाला दिवसभरासाठी लागणाऱ्या सर्व कॅलरीज आणि पोषक तत्व मिळाली पाहिजेत. म्हणजे जेवण पौष्टिक हवं. हो. त्यात हेल्दी फॅट्स, पुरेशी प्रथिनं आणि फायबर्स यांचा समावेश असणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्ही त्या एका जेवणात कचरा खाल्ला तर तुम्हाला या पद्धतीचे फायदे मिळणार नाहीत. पण एका तासाच्या वेळात इतकं पौष्टिक आणि कॅलरी डेन्स जेवण करणं काही लोकांसाठी कठीण असू शकतं. बरोबर. म्हणूनच ही पद्धत लवचिक ठेवणं महत्वाचं आहे. जर तुम्हाला एका तासात 2000 कॅलरीज खाणं शक्य नसेल तर खाण्याची वेळ 2 तासांपर्यंत वाढवा. अच्छा, म्हणजे 22 तासांचा उपवास आणि 2 तासांची खाण्याची वेळ. हो, चालेल की. अंतिम ध्येय हे आहे की ही पद्धत तुमच्यासाठी टिकाऊ असली पाहिजे. यातली एक टिप मला खूप आश्चर्यकारक वाटली. ती म्हणजे हे दररोज करण्याची गरज नाही. हो, आणि ही मेटाबॉलिक कन्फ्युजनची संकल्पना आहे. मेटाबॉलिक कन्फ्युजन? हो. आपलं शरीर खूप हुशार आहे. जर तुम्ही रोज एकच गोष्ट केली तर ते त्याला सरावून जातं आणि परिणाम कमी होऊ लागतात, ज्याला पठारावस्था किंवा प्लॅटो म्हणतात. त्यामुळे उपवासाचे वेळापत्रक बदलत राहणं फायद्याचं ठरू शकतं. उदाहरणार्थ, आठवड्यातून फक्त 2 किंवा 3 दिवस ओमॅड करणं. आणि बाकीचे दिवस 16 तासांचा उपवास किंवा साधं जेवण. अगदी. यामुळे मेटाबॉलिझम सक्रिय राहतो. तर या सगळ्या चर्चेचा सार काय आहे? 23 तासांचा ओमॅड उपवास म्हणजे फक्त जेवण टाळण्याची एक टोकाची पद्धत नाही. नाही. हे एक शक्तिशाली साधन आहे जे शरीरात अनेक जैविक प्रक्रिया सुरू करू शकतं. बरोबर. हे शरीराला चरबी जाळण्याच्या कार्यक्षम मोडमध्ये आणतं, महत्वाच्या स्नायूंचं रक्षण करतं आणि ऑटोफॅजीद्वारे पेशींची सखोल स्वच्छता आणि दुरुस्ती करतं. अगदी. यातून एक मोठी गोष्ट दिसून येते की जेव्हा आपल्या शरीराला सतत पचनाच्या क्रियेतून विश्रांती मिळते तेव्हा स्वतःची दुरुस्ती करण्याची आणि कार्यक्षमता वाढवण्याची त्यात एक अविश्वसनीय क्षमता असते. महत्वाचं म्हणजे आपल्या शरीराचं ऐकणं, त्या एका जेवणात योग्य पोषण सुनिश्चित करणं आणि प्रत्येकाने आपल्यासाठी एक टिकाऊ पद्धत शोधणं. अगदी बरोबर. आणि अर्थातच जर तुम्हाला काही आरोग्य समस्या असतील किंवा तुम्ही काही औषधोपचार घेत असाल तर कोणताही मोठा बदल करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी बोलणं अत्यंत महत्वाचं आहे. ही चर्चा संपवताना माझ्या मनात एक विचार येतोय. आपण आज पचन संस्थेला विश्रांती देण्याच्या जैविक फायद्यांवर लक्ष केंद्रित केलं, पण याच्या पलीकडे अन्नासोबतचं आपलं नातं दिवसातून फक्त एका क्षणापुरतं मर्यादित ठेवल्यास त्याचे मानसिक किंवा आध्यात्मिक परिणाम काय असू शकतात? खरंय. जेव्हा आपण सतत पुढच्या जेवणाचा किंवा नाश्त्याचा विचार करत नाही तेव्हा त्या वाचलेल्या मानसिक ऊर्जेतून आपण आणखी काय मिळवू शकतो हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे.